गुड मॉर्निंग. काय झालं? मी असा विचार करत होते की बाबांना एकदा शेवटचा फोन करते मी. म्हणजे नाही शेवटचा म्हणजे तसा नाही रे, एकदा शेवटचा प्रयत्न करून बघा असं सांगणारा फोन करते मी. कसला प्रयत्न? आईशी बोलण्याचा. कशा संदर्भात? हेच की पिंट्याच्या लग्नाच्या बाबतीत. म्हणजे असं नको व्हायला ना की तू नको नाही आता ह्याच्यात पडूस. तसं नाहीये रे श्री, पण शेवटी आई आहे ना ती त्याची. मला सांग, उद्या आपल्या मुलाने जर आपल्या बरोबर असं केलं तर कसं वाटेल आपल्याला? आपल्यालाच कशाला. बघ, याला तुझी आईच जबाबदार आहे. मान्य आहे मला, ती ऐकणार नाही. मग पण श्री, आपल्या बाजूने आपण सगळे प्रयत्न केले, याचं समाधान तरी मिळेल ना रे? तुझी मर्जी. नाही पण तू सांग ना, बाबा एकदा तिच्याशी बोलले तर काय होणार आहे ना? जानवी, मी एक बिझनेसमॅन आहे आणि जिथे मला आउटपुट दिसत नाही ना, तिकडे मी इन्व्हेस्टमेंट करण्यात वेळ वाया नाही घालत. हा काही बिझनेस नाहीये श्री. नाही, मला असं वाटतं की हा एक इमोशनल बिझनेसचाच प्रकार. मला नाही वाटत तसं. आपलं काही बाबतीत नाही पटत. तरी मला वाटतं मी एकदा बाबांना फोन करून सांगावं. ठीक आहे, पण बाबांच्या बोलण्यातनं आईला जरा जरी संशय आला ना, तरी सगळ्या गोष्टी खूप अवघडून बसतील. इंदुवहिनी, झालं फिनिशिंग? हो झालंय, काय होतं झालंय. काही म्हणा इंदुवहिनी, तू मस्तच शिवतेस. हिंदीच्या हातात ना कुठलंही कापड दिलं तरी त्याचं सोनं करते ती. काय होय या सोन्यावरून आठवलं, दसरा आहे, झेंडूची फुलं मागवायला हवी. ए पण पानं नका मागवू. श्रीला झाडं तोडून सण केलेले अजिबात आवडत नाही. बरोबर आहे त्याचं म्हणणं. त्याचं असं म्हणणं आहे, झाडं लावून सण करा, झाडांचं नुकसान करून नको. आणि साफसफाई करायला घेऊया आज आपण. ए मला त्याच्यात धरू नका. बेबी, तुला कधी धरलंय आम्ही त्याच्यामध्ये? बरं, सगळे पडदे आणि बेडशीट बदलायला हव्या. हो, त्याआधी ना मी सगळी जळमट काढते. हा, कुठेच जळमट सरे. दर 15 दिवसांनी तर करतो ना आपण साफसफाई सगळी. तरी सणाच्या आधी एक हात मारला ना की असं फ्रेश वाटतं. हा, फ्रेश वाटतं. सरू, पाणी जरा पितान या. हो हो, कमीच वापरणार आहे मी. झालं का तुमचं स्वच्छतेवर बोलून? अगं ते चालूच राहील, पण तुझं काय आहे? माझं काय, मी विचारतेय की सोन्याचं काय करूया. म्हणजे आपण सगळ्या मिळून जान्हवीसाठी एखादी सोन्याची वस्तू घ्यायची का, दागिना वगैरे. म्हणजे खरं सोनं? हो म्हणजे काय. पण माझ्याकडे पैसे नाहीये. सरे, मूर्ख आहेस का तू? कोण मागताय तुझ्याकडे पैसे? आपण घेऊया आणि सगळ्या मिळून एकत्र तिला देऊया. हा हो अगं, नाहीतरी हे सारखे माझ्या अकाउंट मध्ये पैसे टाकत असतात. मला खर्चच काय आहे, बँकेचे मेसेजेस येत असतात सारखे. माझं बुटीक तर जोरात चाललंय, देऊया. माझं पार्लर तर धावतंय. हे खूप छान आहे. म्हणजे आपण ना विश्वासू माणसं नेमायची. असं ओव्हरऑल लक्ष ठेवायचं, पण रोज जायची गरज नाही. मोठ्या मोठ्या पार्लर्स मध्ये ना असंच होतं. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवायचं. पण दसऱ्याला सोनं का वाटतात? आईंना विचारायला हवं. हो, मलाही हा प्रश्न पडलाय. कधीपासून विचार करते, विचारेन आणि विसरूनच जाते. ए बघ, आपण आपल्या चांदण्यातल्या डोहाळ जेवणाचा विचार करत बसलो, पण दसरा आहे ना त्याच्या आधी. पुढच्या दसऱ्याला आपल्या घरात कृष्ण असणार. कृष्ण? कृष्ण? कोण कृष्ण? तुम्ही श्रीला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलंय म्हणून. काय सांगितलं? काय? श्रीला जर मुलगी झाली ना, तर तो तिचं नाव कृष्णा ठेवणार आहे. पण श्रीला पहिला मुलगाच होणार आहे आणि दुसरी मुलगी होणार. पण ते काय आपल्या हातात आहे का? पण पहिली मुलगी होणं सुद्धा आपल्या हातात नाहीच आहे ना. अगं हो, पण त्यांना मुलगी हवी आहे ना, तर होऊ दे पहिली मुलगी. हो दे की, मला काही प्रॉब्लेम नाही. मला काहीही चालणार आहे. पण मुलगी झाली ना, अशी छान क्यूटची मुलगी झाली पाहिजे. तिचं नाव मीच ठेवणार आहे. नाही म्हणजे श्रीला बहीण नाही आहे ना, म्हणजे तो हक्क पुन्हा मलाच मिळणार. ते ठीक आहे, पण तू तिचं नाव कृष्णाच ठेव म्हणजे झालं.
ठेवील. मला सगळं मान्य आहे बाबा, आईचा स्वभाव, तिचा हट्ट, पण तरीही मला असं वाटतंय की आपण एक प्रयत्न करून बघायला हवा. शेवटी आई आहे ना होती, तिचे आशीर्वाद मिळायला हवे लग्नाला. बाबा, मला जास्त आनंद होईल. तसं काही नाही होणार बाळा. ठीक आहे, तसं नाही झालं तर काय करायचं हे ठरलेलं आहेच की नाही आपलं. मग मला वाटतं आपण तसंच करावं. बाबा एकदा बघा ना. हे बघ, मी बोलायला गेलो ना तर ती ऐकायची तर नाहीच, पण अकारण सावध मात्र होईल. या बाबतीत तिच्या डोक्याचा अँटेना नेहमी ऑन असतो. तरीही मला वाटतंय की आपल्याला ठाऊक नाहीये का? प्लीज बाबा. अगं प्लीज कशाला? बाबा ह्या सगळ्यात आपण तिला सामावून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, असं मनात नको ना राहायला. तसं काही राहणार नाहीये कोणाच्या मनात. बाबा माझ्या मनाला रुखरुख लागून राहील. बरं, मी हा प्रयत्न केला तर तुझ्या मनातली रुखरुख जाणार आहे का? हो, आणि हे बोलणं शेवटचं असेल मग नाही. ठीक आहे, तुला तसं वाटत असेल तर मी विषय काढून बघतो. म्हणजे हाती काही लागणार नाहीये त्याबद्दल खात्री आहे माझी, पण करून बघतो एकदा प्रयत्न. तिच्या डोक्यात काही शिरतंय का? थँक्यू बाबा. थँक्यू काय? आईने समजून घेतलं ना तर खरंच बरं होईल. बाबा बाबा ऐका, तुम्ही बोलण्याआधीच काहीच उपयोग होणार नाही असा अप्रोच नका ना ठेवू. एकदा विचार करून बघा. बाबा आई जर तयार झाली ना तर केवढा तणाव संपेल, पिंट्याच्या लग्नातला आनंद वाढेल की नाही. बाबा एकदा विचार करून बघा. तुम्ही एकदाच बोला ना तिच्याशी. बरं बोलतो मी, म्हणजे विषय काढतो तिच्याशी, अगदी पॉझिटिव्हली काढतो. हो बाबा, आणि मला कळवा, मी वाट बघते तुमच्या फोनची. हो हो, ठेवू फोन? हो, काळजी घ्या. एवढं मोठं ऑफिस अख्ख्या जिंदगानीत पहिल्यांदाच बघितलं बरं का मी. आईला रोन्या आपल्या ऑफिस पेक्षा 4-5 पटीने मोठंच असेल ना. म्हणजे रेजाक, मला खरंच वाटत नाही हो, म्हणजे माझं एवढ्या मोठ्या मालकासंगत ओळख आहे ते. नीता, बास. भाऊजी, खरं तर आता सिद्धिविनायकाला गेलो होतो. तिचा खूप विश्वास आहे सिद्धिविनायकावर. त्याला सांगितलं म्हणजे माझ्या घरी सगळं काही ठीक होईल असं हिला वाटतंय. बापरे, केवढी गर्दी होती आज. बरं त्यात मॅडम बाप्पाच्या पायाशी डोकं ठेवलं त्यानंतर हलायलाच तयार नाही. आजूबाजूचे लोक आरडाओरडा करायला लागले. शेवटी त्या सिक्युरिटीवाल्या मावशी आत आल्या हिला बाहेर आणण्यासाठी, पण ह्या मॅडम हलायलाच तयार नाही. मग काय, मीच गेलो गर्दीत, खेचून बाहेर घेऊन आलो हिला. मग आता समजा सांगायला नको का? बर, त्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतरच बाप्पा ऐकणार का? बाहेर बसून सांगितल्यावर बाप्पा ऐकत नाही. अरे तसं नाही रोन्या. एक पॉइंट आहे. भाऊजी आता तुम्हीच सांगा, आता आपला नंबर आल्यावरच बाप्पा आपलं गाणं ऐकणार की नाही? आता त्याच्याकडे हजारो करोड माणसं येतात गाणं घेऊन, तो बी बिचारा कोणाकोणाचं ऐकणार. हा, तरी बरं मी फक्त 2च गोष्टी मागितल्या. एक म्हणजे आमचं लग्न नीट पार पाडू देत, आणि दुसरं म्हणजे ताईला एकदम छान बाळवू देत. हेल्दी, हसरं, मनाने एकदम छान, एकदम ताईवानी. हो हो हो, भाऊजी ही ना वेडी आहे. सुरू झालं की थांबायचं कुठे कळतच नाही हिला. बरं, निघायचं का आपण? अरे प्रसाद तर दे ताईंसाठी आणलेला. अरे हो हो हो, सॉरी विसरलोच. भाऊजी प्रसाद. थँक्यू. खरं तर इथून चाललो होतो तेव्हा हिला तुमचं ऑफिस दाखवलं. तेव्हा हिनं हट्टच धरला, म्हणजे हिचा विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी बिल्डिंग मध्ये तुमचं ऑफिस आहे यावर. म्हणून मग आलो. सॉरी, तुमची अपॉइंटमेंट न घेताच आलो. अरे काही हरकत नाही, उलट मला आवडलं, बरं वाटलं तुम्ही आलात ते. बघितलं, मी सांगितलं होतं ना त्यांना काय बी वाटणार नाही म्हणून. तरी पण मी बोलले होते की आपण फक्त प्रसाद देऊन निघून जाऊ.
पण चहा तूच पीत बसलास. अगं ए असू दे, काही हरकत नाहीये. आणि असं काही नाहीये. हा, तुझं दर्शन झालं नीट. हो मग अगदी मनासारखं झालंय. चल. आता फक्त एक डाव लग्नाच्या दिवशी दर्शन घ्यायचं सिद्धिविनायकाचं. मग सिद्धिविनायकच बघून घेईन रोण्याच्या आईकडे. आपल्याला काय बी टेन्शन घ्यायची गरज नाही. एवढा विश्वास आहे तुझा सिद्धिविनायकावर? माय बाप आहे तो माझा. मी म्हंटल होतं रोण्याला लग्नाच्या दिवशी पहाट पहाट दर्शन घ्यायला जाऊ. त्याच्या पायावर डोकं ठेवलं ना का बास, मग टेन्शन घ्यायचं काय बी गरज नाही. हे बघ सुनीता, हे सगळं आत्ताच नको ठरवायला, तेव्हाच तेव्हा बघू आपण. का होईल ना. नाही भाऊजी, तसं नाही. आत्ता हो म्हणायचो आणि नंतर नाही जमलं तर. जमवायचं. सुनीता प्लीज आता बास. ठीक आहे, तू नको येऊस, मी जाईन माझी एकटी. बर, तू चहा घे. चल, तो गार झालाय. दुसरा मागवू का? नाही भाऊजी, मला गार चहाच आवडतो. हो, आम्ही थंड चहाच पितो, आईस टी. आईस टी? हो, गार चहा पिते ना, ऑफिस मध्ये सगळे चिडवतात. असू दे, असते एखाद्याला सवय गार चहा पिण्याची. मला बाई आवडतो गार चहा प्यायला. अगं हो, पण पी ना लवकर. नाही काय आहे, एसी सुरू आहे, उगाच बर्फ होईल चहाचा. ए, अहो पंता, असं काय? हो असं काय? अहो होतं असं कधी कधी. नाही, चालायचं. अहो तुम्ही म्हणाल तसं. हं, आम्ही काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. अहो आता तुमच्याच हातात आहे सगळं. बरं कळवा पण मग मला. हा, हो, मी वाट बघते तुमच्या फोनची. हा, त्या फोनवर बोलण्याच्या नादात ना चहा पण गार झाला बहुतेक. गार चहा ना माझ्या घशाखाली उतरतच नाही. अगदी गरम गरम चहा लागतो मला. कळता चहा अगदी डायरेक्ट नरड्यात जरी ओतलात ना तरी चालेल. गार चहा म्हणजे काही चहा असतो का? आणि हे बघा, गार चहा पिणं म्हणजे काय तर वाईट. पण तुम्हाला देऊ का घुटभर? काय? नाही, नको. अहो घ्या ना. आज मूड बरा दिसतोय तुझा. माझ्या मुडाला काय धाड भरतीये. पण तुम्हाला सांगते, ते पंत म्हणजे ना महावस्ताद आहेत. आता लग्न ठरवतायत ना, तर अगदी उपकार केल्यासारखंच वागवतायत. आणि काय तरी या माणसाची. बापरे, घटकेत एक तर घटकेत दुसरं. अरे कसं वागावं या माणसाशी तेच कळत नाही. काय करावं तरी काय समोरच्या माणसाने? काय कळणार? हाडला नारळ गाढवाचे पाय धरी. या पंतांचे पाय धरल्याखेरीज गत्यंतर नाही. आत्ता म्हणाले दसऱ्याला करू बघण्याचा कार्यक्रम. तर आता पुन्हा म्हणतायत या महिना अखेरीच करू. काय करावं तरी काय? आम्ही आपलं त्यांच्या म्हणण्यानुसार बुगू माना डोलवायच्या काय फक्त? बघू आता. आणखी तारीख काही कुठली ठरवलेलीच नाहीये. म्हणजे दसरा का महिना अखेर, आणखीन काय सांगतायत कुणास ठाऊक. काय झालं? असं काय बघताय? विचार करतोय कसला? तुझ्याशी बोलून काही उपयोग होईल की नाही याचा. म्हणजे कला, आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण माझं म्हणणं तुला समजेल अशा भाषेत मला कधी मांडता आलं नाही. आणि तू जे काही करतेस ते का करतेस हे मला कधी कळलं. तुम्ही आत्ता काय बोलताय ना ते मला काहीच कळत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला एकमेकांची भाषाच कळत नाही.
भांडण उकरून काढणार आहात का तुम्ही? हे बघा, मी काहीही केलं नाहीये. मी जानूचं नाव सुद्धा काढलेलं नाहीये. उगाच तुम्ही आता माझ्या विरुद्ध काहीतरी मनात ठेवून बसू नका. इथे माझं काय चाललंय आणि तुम्ही जुनी भांडणं उकरून काढू नका. इथे पिंट्या बोहल्यावर चढेपर्यंत माझ्या काही जीवात जीव यायचा नाही. मी तेच म्हणतोय. तुम्हाला पण वाटतंय ना तसं? तसं नाही मला म्हणायचंय. हे बघा, तुम्ही जरी दाखवत नसलात ना तरी वडील म्हणून तुम्हाला तुमच्या पोराची काळजी आहे. मला माहिती आहे. त्याला हे सगळं करण्याची काही गरज आहे का? आपण नाही केलं तर कोण करणार? हे सांगा बरं, कोण करेल? त्याचं लग्न ठरवायला आहे का कुणी? नाही म्हणजे आहे का कुणी माझ्या माहेरचं का तुमच्याकडचं कुणी आहे? आपल्यालाच करावं लागणार ना जे काही करायचंय ते. तू ऐकशील जरा माझं? मी हात जोडून विनंती करतो तुझ्या पुढे. जरा थांब, घाई करू नको. ज्याचं लग्न व्हायचंय त्याच्या मनाचा विचार कर. अहो, त्याच्या मनाचा विचार करण्याऐवजी त्याच्या आयुष्याचा विचार करेन मी. मनाचं काय हो? मनात आलं तसं आयुष्यात करून सरत नाही. अगं पण त्याला त्याच्या मनाविरुद्ध आयुष्य कंठायला लावून काय साध्य करणार आहेस तू कला? त्याचं सुख का तुझं? तुम्हाला काय समजायचं ना ते समजा. तुम्हाला नाहीतरी माझ्याशी भांडायचं निमित्तच हवं असतं. मी आता काही केलं नाही. तुम्ही ना काहीतरी खुसपट काढाल आणि भांडत बसाल. बर भांडकुदळ कोण? तर कला. तुम्ही कुचकट बोलता हे काही दिसत नाही कोणाला. कला, आपल्यातलं भांडण जरा वेळ बाजूला ठेव आणि पिंट्याच्या सुखाचा विचार कर. तोच तर करते ना मी. पण त्याला त्याचं सुख कशात आहे हे कळतच नाहीये ना. तो नाचायला लागला की तुम्ही पण नाचायला लागता. तुमचं ऐकत बसले ना तर झालं, कल्याण होईल सगळ्यांचं. सगळ्यांना हातात कटोरे घेऊन भीकच मागायला लागेल. तू जरा डोकं शांत ठेव, सबुरीने घे. पिंट्या आता मोठा झालाय. त्याचं सुख कशात आहे ते त्याला चांगलं कळतं. त्याला आता तो जमाना गेला की आई वडीलच मुलांचं सगळं ठरवायचे. त्याचं त्याला आता ठरवू दे ना. आणि तुझं वागणं तू जर बदललं नाहीस ना तर त्याला हवं ते तो करून बसेल आणि तुला कळणार सुद्धा नाही. असं कसं हवं ते करेल? इथे मी बसले ना बिळावर नागोबा, अशी बरी मी त्याला हवं ते करून देईन? एवढे कष्ट केले त्याच्यासाठी, ते काय त्याला हवं ते करून देण्यासाठी? आयुष्य सगळं मन मारण्यात गेलं माझं. आता तरी मला माझ्या मनासारखं जगू द्या. असो, मी माझ्याकडून शेवटचा प्रयत्न केला तुला समजावायचा. बरं केलं. मी पण तुम्हाला सांगून ठेवते, पंतांनी आणलेल्या मुलीशी पिंट्याचं लग्न लावल्याखेरीज मी पण गप्प बसणार नाही. मस्त आहे ना? आवडलं ना? बघ, या बाबतीत आहे ना वंसनचं डोकं खूप छान चालतं. एक खरंच खूप सुंदर आहे बेबी. थँक्स. आणि जान्हवीला नाही आवडलं तर आपण रिप्लेस करू काय? बरं, पण साडी कुठे आहे? ही काय या बॉक्स मध्ये आहे ना मगाशी दाखवली. आणि इंदू वहिनींनी तासाभरात ब्लाऊज सुद्धा शिवला. वंच, तुम्ही नेहमीसारखा जे काय म्हणतात ते नेहमीसारखी साडी म्हणजे टिपिकल अशी नाही आणली ते बरं झालं. मला नाहीच आवडतं काही टिपिकल वगैरे. असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करत राहायला पाहिजे ना. त्यामुळे मला ब्लाऊज पण ना असा नवीन वेगळा शिवता आला. बरं, पण ड्रेसचं काय आहे? ए, ड्रेस तिला आत्ता अजिबात दाखवायचा नाही हा. डोहाळ जेवणाचा ना? नाही तर कुठला? मला काय माहित. सुरू विषय काय चाललाय? आता मला कसं कळणार? ड्रेस हे तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तिला आपण डोहाळ जेवणाच्या दिवशीच दाखवायचं. खुश होईल जान्हवी, है ना? हो करत. पण मग फिटिंगचं कसं करणार? अगं इंदू वहिनीला माहिती आहे किती कपडे शिवलेत आतापर्यंत तिचे. हो अगं, पण ती प्रेग्नंट आहे ना. मी त्या हिशोबाने शिवलाय. 3-4 दिवसांनी काही फरक पडत नाही या मापात. ठीक आहे, मग त्या ड्रेसचा आता विषयच नको काढूया. तेच ना. ही जान्हवी आली. हा, एक मिनिट.
बाबांशी बोलते मी. हा आलेच. ती लॉन्ड्री बॅग कुठे? अगं, ही काय तुझ्या समोर? तिच्या रूम मध्ये ठेवली असती तर बरं झालं असतं ना. हे नको हं. तिला हवी तिथे हवी तशी ठेवू दे बॅग. तिच्या खोलीत उगाच आपण लुडबुड नको करायला. काय झालं? वहिनी, तू ना सेम आईसारखी बोलायला लागलीस. अगं बाई, हो का? हो वहिनी, अगदी. सहवासाने होतं ना असं. पण आईसारखी स्ट्रॉंग हो म्हणजे मिळवली. नाही हा, तसं काही मला जमेल असं वाटत नाही. म्हणजे त्या सांगतील तसं वागायचं यातच आनंद आहे मला. तू ना कधी सुधारणार नाहीच वहिनी. तू कुठे सुधारतेस? सरे, तू माझ्या वाट्याला जाऊ नको उगाच. मी बोलले की मग तू रडत बसतेस आणि मग श्रीचं सगळं मला ऐकून घ्यावं लागतं. तुला असंच हवं. अगं, आता ठरलंय ना, बाळ घरी येईपर्यंत आता भांडण तंटे नकोत.